पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। विद्युत आहे म्हणून बरं झालं, सगळी केस तो हँडल करतो। म्हणतात ना, प्रत्येक घरात एक वकील, एक डॉक्टर आणि एक पोलीस हवाच। अजिबात गरज नाही या तिघांची। विद्युत आपल्या घरचा आहे म्हणून रे। पण मला एक सांग, तुझ्या जॉबचं काय झालं? कोल्ड कॉल्स केलेत, बघूया आता काय होतं, काय रिस्पॉन्स येतो काय। आणि शिल्पीचा जॉब कसा सुरू? खरं सांगू, मी त्याच्याशी बोललोच नाही, सो काय चाललंय मला माहित नाही। एक सेकंड हा, एक फोन येतो। हॅलो, हा बोल विद्युत। उद्या? हा ठीक आहे, हा बाय। कोणाचा फोन आहे? बिझनेस कॉल। तुला या वेळेला? हा म्हणजे मी पण तसा बिझी पर्सन आहे ना। चल, तुला काय वाटलं मी रिकाम आहे? झाली सकाळ झाली की यांचा बेंड बाजा सुरू। अश्विनी, अगं लिंबाचं सरबत करून दे, वर नेऊन देतो। हो, ते का आपले पाहुणे आहेत का? त्यांना सरबत द्या, हे द्या, ते द्या, तुम्ही आवरा पटकन। कमाल करतेस अगं, बघितलं ना काल ती मुलगी चक्कर येऊन पडली होती, त्यांना मदत करायला नको? काय माणूस काय की नाही? कमाल करतेस तू। कोण चक्कर येऊन पडली बाबा? अगं ती कोणती आकृती झा। हा, पटण्याची का पटण्याची? आकृतीला चक्कर आली होती का? हो, मग होणार काय, दिवसभर तिथे उन्हात प्रॅक्टिस करतात, ऊन लागलं, आली चक्कर। आली होती पण दिलं तेव्हा कुठे बरं वाटलं। मी म्हटलं तिला, अगं जरा वेळ आराम कर, पण तुम्ही आजकालच्या मुली ऐकता कुठे, गेली लगेच। पण मुलगी चांगली वाटली। हो बाबा, ती खरंच खूप चांगली मुलगी आहे। सरबत बनवा, सरबत। हे हाय प्रकाश। हाय री। आओ आओ बैठो। नो थैंक यू, तुम्ही बाहेर येशो ना। हा, काय बोलली ती? मला म्हणते बाहेर येता का जरा? आलो मी जरा। यू आर वेरी क्लेवर। एक्चुअली मुझे थोड़ी प्राइवेट बात करनी है, तो चलते हैं क्या? हाँ हाँ चलो, ये तो जरा। री अश्विनी, काय चाललंय हे? री 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 काय चाललंय काय? अगं वडिलांच्या वयाचा माणूस ना, आणि तिला प्रकाश करून बोलते, प्रायव्हेटली गप्पा मारायच्या म्हणते, का आहे की नाही तारतम्य? दीडशाणी कुठली, चोंबडी एक नंबरची। तू काय बघते, जा सरबत बनव। हो,
हाँ बोल ऋतुपर्णा। प्रकाश, एक बहुत इंपॉर्टेंट न्यूज देनी है। सेव्यू कार्टन की ग्रुप की एक लड़की है शिप्रा, उसको भी उस रजत ने ऐसे ही परेशान किया, ऐसे ही फ्रेम किया था। ये उसका नंबर है, मैं आपको फॉरवर्ड करती हूँ। हाँ आ गया, ये तो काफी इंपॉर्टेंट न्यूज है। हाँ, इस लड़की से हमें काफी सारी इन्फॉर्मेशन मिल सकती है और हेल्प भी। आप एक काम करना, ये इन्फॉर्मेशन ना एडवोकेट विद्युत तक पहुंचा देना। हाँ जरूर जरूर। आप तो जानती हो विद्युत सिर्फ एडवोकेट नहीं है, वो हमारे जमाई भी है। अच्छा, ये तो मुझे पता ही नहीं था। ग्रेट ग्रेट ग्रेट, आप उनको ये इन्फॉर्मेशन जरूर दे देना। पण मला कळत नाही, हे सगळ्यांपासून लपवून का करतेस तू? हेल्प होना जरूरी है, शो ऑफ करना नहीं। मैं इतने साल से इस फील्ड में हूँ, जो मैंने कॉन्टैक्ट्स बनाए हैं वो इन्हीं दिनों के लिए है, इन्हीं दिनों में वो काम आते हैं। और वैसे भी मुझे थैंक यू सो मच, आई एम सो सॉरी वाले इमोशनल ड्रामा पसंद नहीं है। ओके बाबा, इसके बाद थँक यू सॉरी नाही कहूंगा, ठीक है? पण एक मात्र निश्चित, ही जी बातमी आणली आहे ना, ही खूप महत्वाची आहे। इतना तो मैं कर ही सकती हूँ ना डियर प्रकाश। थँक यू। फिर से थैंक यू। वो 4 BHK अलर्ट अलर्ट, हे पुस्तक वाचून त्याचा काही उपयोग होणार नाही। काय झालं? तिकडे बघा काय चाललंय ते। मोठमोठ्याने हसणं काय, खिदळणं काय, गप्पा काय, सांभाळा तुम्ही। हे बघा आले तुमचे। काय हो, हसायला काय झालं? जीवती हसवते मला, कमाल करतेस। अरे हसावसं वाटलं म्हणून हसतोय। अश्विनी, हा बाबा। अगं ते लिंबाचं सरबत झालं असेल तर सांग, वर नेऊन दे तुम्ही। बर, काही गरज नाही, भरपूर कामं पडलेत, पाडवा आलाय, सगळी यादी आणायची, फुलं लाया बत्ताचे ते बघा चालले वर। अश्विनी, ती नेऊन देईल सरबत। हो, आणि जर गरज पडलीस तर मी सुद्धा आहे ना। ठीक आहे तुम्हीच जावा, आणि तुम्हाला काय करायचं ते करा। दे दे यादी, दे मला सामान आणून देतो। मेरी कागद दे ग। विद्युत, एक महत्वाची माहिती आहे, ऋतुपर्णाकडून मला मिळाली, लगेच फोन कर। गेला। Okay, girls, let's start our rehearsals. 1, 2, 3, music. गर्ल्स, तुमच्यामध्ये अजिबात सिंक्रोनायझेशन नाहीये। तुम्हाला जसं शिकवलंय तसं परफेक्टली करा ना। इतके दिवस रिहर्सल्स करतोय आपण। गर्ल्स, जस्ट स्टॉप, वेट। अश्विनी, काय झालंय? मिथिला उगाच डिस्टर्ब होतीये। सॉरी तारा, पण तिची ना पोझिशन चुकीची आहे, म्हणजे ती त्या साईडला हवी। ओ येस, मिथिला, तू इथे होतीस ना, उगाच तिथे का उभी राहिलीयस? गर्ल्स, प्लीज पोझिशन्स लक्षात ठेवा ना। सॉरी, ऍक्च्युली ही जागा नवीन आहे ना, आणि आपल्याला मार्किंग्स पण नाहीयेत। यू नो व्हॉट, फिनाले साठी पण मार्किंग्स नसणार आहेत। तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायचे तुमचे पोझिशन्स। अगं हो, पण नियती नाहीये ना, ती समोर असली की मी बरोबर माझ्या पोझिशनला जाते। अगं इकडून फक्त तिकडे जायचंय, आपण करत नव्हतो का? अगं बाई, काय हिच्या सगळं काही लक्षात, जे करेल त्यात हुशार बाई आमची अश्विनी। आता बघा ना, नियती आली नाही तो लगेच हिच्या लक्षात पण आलं। नियती का नाही आली? बरी आहे ना ती? नियती अगदी बरी आहे। ऍक्च्युली तिचा आज बर्थडे आहे ना, सो आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय की तिच्यासाठी छोटीशी सरप्राईज पार्टी ठेवायची।
म्हणून आता रिहर्सलसाठी मी तिला बोलवलं नाही. डिरेक्टली संध्याकाळी 7 वाजता तिला कॉल करून बोलते इथे. ओके गर्ल्स, लेट्स स्टार्ट अगेन. नेक्स्ट अश्लेषा, तू होतीस नेक्स्ट. काय चाललंय तुमचं गर्ल्स? प्लीज कॉन्सन्ट्रेट. एक दिवस नियती नाहीये तर तुम्ही सगळे फॉर्मेशन्स विसरताय. अश्विनी, प्लीज मदत करशील का आम्हाला? म्हणजे तू इथे उभी राहणारच आहेस तर नियतीच्या जागेवर जाऊन उभे राहशील. ऍटलीस्ट ती लोक विसरणार नाही आणि प्रॉपर प्लेसमेंट्सवर उभे राहतील. प्लीज. अगं इतकं काय त्यात? ती उभं राहायला म्हणते ना, मग जा ना, उभी राहा ना. आम्ही की नाही कॉलेजमध्ये नाटक करायचो ना, तेव्हा कोणी जर तालीमला दांडी मारली ना की मग त्याचं वाक्य दुसरं कोणीतरी घ्यायचं आणि इतकी मज्जा यायची ना. मग तसं तू पण उभी राहा ना आणि मज्जा घे ना. आम्हाला सुद्धा बरं वाटेल ना, मस्त वाटेल. अश्विनी प्लीज. बरं दे दे दे. ओके गर्ल्स, लेट्स स्टार्ट अगेन. तारा, मी पण. वा वा, काय सुरेख. मस्त मस्त मज्जा आली. वा 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 मस्त. नुसतं सरबत द्यायला आलो होतो. दिलंय ना सरबत, आता निघूया. तारा ऐक ना, त्याचं काय ना, मला पण पार्लरमध्ये जायचंय. त्याच्या अगोदर जर तुला ह्या सगळ्यांबरोबर एकदा प्रॅक्टिस करून घ्यायची असेल तर करूया का? आणि मी तुम्हाला सरबत पण देते. अश्विनी, का तू केलंस एवढं? काहीच गरज नव्हती. अगं सरबत बनवायचा कसला त्रास? जर सरबत नाही प्यालात ना तर तुम्हाला त्रास होईल इथे प्रॅक्टिस करून. हा बघ, हा कोणाचा नंबर आहे? नितिकाचा. ही कोण? शिल्पीची मैत्रीण. हो, शिल्पीच्या मोबाईलमधून हा नंबर काढलाय. पण का? शिल्पीचं असं म्हणणं आहे की तिला जे 10 लाख रुपये दिले होते ना, ते नितिकाने तिला दिले होते. आणि आता तू तिला फोन करून हे विचारणार आहेस? हो. अरे वकील साहेब, वकील तुम्ही आहात, मी नाही. हा, तुम्हाला एवढं तर समजायला पाहिजे ना. तुम्ही तिला हे विचारल्यानंतर ती खरं सांगेल कशावरून? आणि जरी तिने खरं सांगितलं तर शिल्पीने तिला आधीच सगळी पट्टी पडवून ठेवली असेल आणि म्हणूनच तिला ओव्हर कॉन्फिडन्स असेल की ती कधीच पकडली जाणार. आणि मला हा चान्स घ्यायचा आहे. मग तिला आता फोन लावायचा आहे? लगेच लाव. कल करे सो आज कर, आज करे सो अब. उचलला का? हॅलो. हॅलो, नितिका? हो, मी नितिकाच बोलतेय. आपण कोण? नितिका, मी विद्युत म्हात्रे बोलतोय, शिल्पीचा नवरा. मला जरा तुला भेटायचं होतं. मला? कशासाठी? नितिका, जे 10 लाख रुपये तू शिल्पीला दिले होतेस ना, ते मला तुला परत करायचे होते. कोणते 10 लाख? अगं शिल्पी मला म्हणाली होती की तू तिला 10 लाख रुपये दिले होतेस. हा, आय थिंक तिने सांगितलं होतं की 2-3 मैत्रिणींकडून तिने पैसे घेतले होते. तू त्यातले किती पैसे दिले होतेस? नाही, मी तर काहीच दिले नव्हते. ओके ओके नितिका, आय थिंक काहीतरी कन्फ्युजन झालं असेल. ठीक आहे, ओके, या बाय. आईच्या गावात ओ गॉड, शिल्पीने काहीतरी सांगितलं होतं. ओ नो. हॅलो. हॅलो हॅलो विद्युत. हा, बोल नितिका. माझ्या लक्षात आले. हो हो, मी दिलेत तिला पैसे.
बर, साधारण किती दिले होतेस? आय गेस 4 लाख रुपये. आय गेस. ओके, ठीक आहे नितिका, मी शिल्पीशी बोलतो आणि मग तुला कुठे भेटायचं ते सांगतो. ठीक आहे? ओके ओके, बाय. क्या बात है वकील साहेब, क्या बात है. मान गए, कुस्ती ग्रेट हो. म्हणजे शिल्पी माझ्याशी पहिल्यापासूनच खोटी बोलते. अरे भाई, ती नेहमीच खोटं बोलते. सॉरी. आता पुढे काय करायचं? तेच जे ठरवलंय ते. पण त्याआधी आणखी एक काम करायचंय मला. कोणतं? अब तक तो सारी चीजें हो जानी चाहिए थी. हे सगळं होईल, पण जिच्यासाठी आपण असं सगळं प्लॅन करतोय ना, तिला फोन केला का? नाहीतर आज सुट्टी म्हणून स्वतःचाच काहीतरी प्लॅन करायची. बार प्लान है, वह नियति है, वह घरे बन रही पर प्लान नहीं करे. ओके गर्ल्स, सगळी तयारी परफेक्ट झाली आहे. आता आपण नियतीला कॉल करूया. ओके? ए, सब लोग आ जाओ, नियति को फोन करना है. आ जाओ, कम. एक मिनिट. हाय नियती. हॅलो तारा, काय झालं? अगं काही झालं नाहीये, टेन्शन घेऊ नकोस. ऍक्च्युली आम्ही ना ऑन द स्पॉट एक सेशन अरेंज केलंय. सो तुला संध्याकाळी 7 वाजता आश्रय सोसायटीमध्ये यायचंय, 7 PM. ओके? आणि लक्षात ठेव, टेरेसवर यायचंय. हा, विल वेट फॉर यू. बी ऑन टाइम. ओके? सी यू ॲट 7 PM. ओके, मी येते. ही नियती किती साधी भोळी आहे ना. म्हणजे एक सुद्धा क्रॉस क्वेश्चन तिने केलं सुद्धा नाही हिला. अय्यो हो ना, पक्की फर्स्ट बेंचर दिसतीये. तिला इव्हनिंगला ये म्हटलं तर म्हणली येस मॅडम. गर्ल्स, जाऊ द्या ना, जे काय तिच्या पास्ट मध्ये झालं, लेट्स फॉरगेट इट. आज तिचा बर्थडे आहे ना, आपण तिचा बर्थडे स्पेशल करूया आणि सगळ्यांनी मनातनं वाईट विचार काढून टाका. मनात फक्त हॅपी थॉट्स ठेवा तिच्यासाठी. तिचा बर्थडे आहे ना, सो आपण तिला या पुढच्या आयुष्यासाठी खूप छान ब्लेसिंग्स आणि गुड विशेस देऊया. लेट्स मेक इट वेरी स्पेशल फॉर हर. वो सब तो ठीक है, पर वो ना विश एक्सेप्ट करते समय भी कुछ ना कुछ सोचती ही होगी. अव्वा, एवढं सगळं माझ्यासाठी कशाला? झाला. विक्रम, मी काही विचारल्यानंतरच तू सांगणार आहेस असं काही आहे का? बोल ना यार. स्प्रिंगडेलवरच्या स्टेचं झालं काय? उठला का तो स्टे? किंवा काय पुढे काय होणार आहे? काय अपडेट्स आलेत का? तू बोलत का नाहीयेस काही? शिल्पी, त्यांनी मला काहीतरी सांगितलं तर पाहिजे ना. त्यांना काही विचारायला गेलं की ते एकच उत्तर देतात की एपी इज ऑन इट. फोटोग्राफरचं स्टेटमेंट बदललं की सगळं बरोबर आहे. आणि तुझा नवरा त्याच पाठीमागे आहे ना. हॅलो, हां हो सांगतो. शिल्पी, तुला तुझ्या केबिन मध्ये बोलावलंय. काहीतरी त्यांना सिग्नेचर्स हवेत, सो तेवढं बघ जरा. अच्छा ठीक आहे, आलेच मी. अरे डार्लिंग, इतक्या लवकर आलीस सुद्धा? चला या आता. सांगा आता आहे ना, बंद करायला नाटक हे सगळं. ओ सर, काय झालं? हे हॅलो, मी तुझा सर वगैरे नाही, समजलं ना. आणि ही रेसिडेन्शियल सोसायटी आहे. हे सगळं तुम्ही धिंगाणी इकडे नाही करू शकत. आम्ही ना याचे त्यांना पैसे दिलेत आणि तेही ॲज अ रेंट दिले असतील ना, आणि यांनी घेतले पण असतील. हे सोसायटीचे सेक्रेटरी आहेत, ओनर नाही आहेत. असं काही करताना ना मेंबर्सचे कन्सेंट घ्यायची असते. आमच्या सगळ्या मेंबरची कन्सेंट विन्सेंट काय घेतलं नाही आणि आम्हाला डोकेदुखी झाली. सांगा आता बंद करायला. ऑल राईट. पण जेव्हा आमची डील झालेली तेव्हा आमचं हे पण डिस्कशन झालेलं की जर तुम्हाला याचा प्रॉब्लेम होत असेल ना, तर आम्हाला बंद करायच्या आधी 1 दिवसाची मुदत द्यावी लागेल. सो आता आज तर आम्ही इथून जाणार नाही आहोत. हे बघा, हे आपल्याला ऐकून घ्यावं लागेल. सगळं कठीण करून ठेवलंय तुम्ही.
तुमच्यामुळे आम्हाला डोकेदुखी झाली सगळी. हे बघा, आपलं बोलणं झालं होतं, पण मला सोसायटी मेंबरचं ऐकून घ्यावं लागेल. आता कळलं तुम्हाला, ऐकून घ्यावं लागेल. म्हणजे आम्ही इथे रिहर्सल नाही करू शकत? आर यू सिरियस? ही गच्ची नाही मिळणार, पण तुम्हाला काही करायचं असेल ना तर कम्युनिटी हॉलमध्ये करू शकाल तुम्ही. पण त्यासाठी आधी मला सोसायटी मेंबरची प्रायर मीटिंग घेऊन त्यांची या गोष्टीसाठी परवानगी घ्यावी लागेल. बस ना, आता किती गुळगुळीत बोलाल. सांगा ना एकदाच, नाही देणार काही, बंद करा नाटक. हेही जमत नाही.